वेलकम या व्याख्यानमाले सर्व आदरणीय पालक, विद्यार्थी, आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर सर्वांचे ज्ञानशाळा अकॅडमीच्या वतीने सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। सर्वप्रथम आजच्या ह्या शुभप्रसंगी आणि ह्या गोड कार्यक्रमासाठी आपल्या या सोहळ्याला लाभलेले पाहुणे त्यांचे मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते, सर्व मान्यवरांचे स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमास लाभलेले व्यक्तिमत्व। खरं तर सरांबद्दल बोलणं आणि बोलण्यास मला त्या ठिकाणी शब्दही सुचत नाहीये आणि अशा पद्धतीनं दैदिप्यमान कारकीर्द असणारे आदरणीय महाराष्ट्राचे थोर शिवव्याख्याते सुप्रसिद्ध व्यक्ती ज्यांनी 127 स्पर्धा जिंकलेल्या आहेत, ते प्राध्यापक, लेखक आहेत, इतिहास अभ्यासक व प्रेरक वक्ता आहेत, ज्यांनी तरुणांवर प्रभाव पाडला आहे आणि त्यांच्या स्वप्नातील कारकिर्दीला आकार देण्यास मदत केली आहे। गर्दीचे नवनवीन उच्चांक मांडीत महाराष्ट्रात होणारी त्यांची व्याख्यानेच त्यांच्या लोकप्रियतेची त्या ठिकाणी साक्ष देतात। इतिहासाचा शोध घेत भविष्याचा वेध घेणारी त्यांची ही वर्तमानातील व्याख्याने प्रबोधनाचा नवा जागर घडवणारी ठरली आहेत। जगातील सर्वात कमी वयाचे महानाट्यकार हा पुरस्कार प्राप्त आपल्या तेजस्वी वाणीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, जगणं समाजासाठी अशा अनेक विषयांवरती प्रबोधन व तरुण पिढीसाठी असणारे निर्भीड मार्गदर्शक, बुलंद आवाज, अंगावर काटा आणणारी शक्कल अशी वक्तृत्व शैली लाभलेले व्यक्तिमत्व आदरणीय प्राध्यापक शिवव्याख्याते श्री नितीन मानवडे पाटील सर। खरे तर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे नाव, सर्वांचे मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे। यानंतर आदरणीय पाहुण्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत। त्यासाठी मी आदरणीय घाटे सरांना विनंती करते की त्यांनी आदरणीय प्राध्यापक शिवव्याख्याते नितीन वानवडे पाटील सरांचे त्या ठिकाणी स्वागत सत्कार करावे। ज्ञानशाळा अकॅडमीच्या वतीने या ठिकाणी सरांचं स्वागत सत्कार आणि ज्ञानशाळा अकॅडमीच्या वतीने त्या ठिकाणी स्वागत करत असताना ट्रॉफी प्रदान केली जात आहे, सन्मान चिन्ह त्या ठिकाणी दिले जात आहे। आदरणीय सरांनी त्याचा स्वीकार करावा। खूप खूप धन्यवाद सर। सर्व मान्यवरांचे मी आभार मानते। या ठिकाणी मी आदरणीय नितीन वानवडे पाटील सरांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शनपर भाषण या ठिकाणी सादर करावे। ज्ञानशाळा अकॅडमी यांनी आयोजित केलेला आजचा हा शैक्षणिक प्रबोधन सोहळा, या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय प्रोफेसर सुधार खडके, त्याचे सर्व सहकारी आणि आपल्या मुलांचं भविष्य घडवून पाहणारे उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी,
अनेक शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण चरित्रकला शिकवली जात नाही. अलीकडच्या पिढीला खरं तर जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्र आणि चित्रकलेबरोबर चरित्रकलेची अधिक जास्त गरज आहे. आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. स्वतःच्या वैयक्तिक उंचीपेक्षा उद्याच्या पिढीची उंची वाटली पाहिजे, यासाठी आपण सगळेच जण सातत्यानं कार्यरत असतो. खरं तर असा एखादा शैक्षणिक सोहळा बघितला की मला माझ्या महाविद्यालयातल्या दिवसाची आठवण येते. एकदा माझ्या महाविद्यालयामध्ये मी आल्यावर मला माझा पक्या नावाचा मित्र भेटला. भेटल्यावर त्यांनी मला विचारलं, तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटलं कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे. मला काही कळे ना, माझ्या बरोबर एका बेंचवर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला? मी त्याला विचारलं, तुझा सत्कार काय? म्हटलं मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे. मला पुन्हा काही कळे ना, SY मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा झाला? मी त्याला विचारलं, तू कुठला शोध लावला? त्यावर पक्या मला म्हटला, मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला. पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती, विश्वास ठेवणं भाग होतं. त्याला मी खोदून विचारलं, बाबा तू शास्त्रज्ञ कसा झाला? तू कुठला शोध लावला? त्यावर पक्या मला म्हटलं, माझं नाव काय? म्हटलं पक्या. पक्याचं उलट काय? म्हटलं कॅप. कॅप इंग्रजी शब्द आहे, त्या मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी. टोपीचं उलट काय? म्हटलं पिटो. पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा. माराचं उलट काय? म्हटलं रामा. रामा म्हणजे श्रीराम. ते कोण आहेत? म्हटलं देव आहेत. देवचं उलट काय? म्हटलं वदे. वदे हा संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले. आणि बोलेचं उलट काय? म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्र हो, हाच पक्या आज प्रकाश सावंत म्हणून या देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर हेच वय असतं, हाच काळ असतो. याच वयामध्ये प्रेरणा भरता येतात, याच वयामध्ये उर्मी देता येतात, याच वयामध्ये प्रेरित करता येतं. उद्याची पिढी घडते, त्यांच्या मनामध्ये प्रेरणेची बीज निर्माण करता येतात, ती याच वयात निर्माण करता येतात. त्यामुळे ज्याच्या वाट्याला या वयामध्ये योग्य संस्कार आले, योग्य विचार आले, ती माणसं घडतात. ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर 12 वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराज. मासाहेब जिजाऊ आणि शहाजी राजांनी ठरवलं, थोरले पुत्र संभाजीराजे शहाजी राजांबरोबर कर्नाटकात राहतील आणि धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील. संभाजीराजे कर्नाटकात राज्य उभा करतील आणि शिवबाराजे महाराष्ट्रात राज्य उभा करतील. वय किती आहे? फक्त 12 वर्ष. आणि या 12 वर्षाच्या शिवबाराजांना घेऊन मासाहेब जिजाऊ पुण्याकडे जायला निघाल्या. 12 वर्षाचा पुत्र पुण्याकडे निघालाय. अशा वेळी एका पित्यानं आपल्या पुत्राला काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही त्याला जाताना काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. त्याच्याहून अधिक काळजी असेल तर आई सांगते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबाराजे निघाले. एका पित्यानं जातेवेळी काय द्यावं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होतं मुद्रेत? प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शुभजातस्य मुद्रा भद्राय राजते. एक 12 वर्षाच्या पुत्राला पिता सांगतोय, प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे, त्यांच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. 12 वर्षाच्या शिवबाराजांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण केली. त्यांना आयुष्याचं ध्येय दिलं. तुम्हाला काय करायचं आहे? स्वराज्य निर्माण करायचं आहे. आणि आमच्या 12 वर्षाच्या मुलाला असं ध्येय दिलंय, त्याला प्रेरित केलंय. तुला काय व्हायचं हे आम्ही सांगितलंय. जितक्या लवकर सांगाल तितकी अधिक कीर्ती, तितकी अधिक उंची आणि तितकं उत्तम
एकदम सर्वोच्च करिअर त्याला बनवता येईल. त्यामुळे जितक्या कमी वयात तुम्ही त्याला ध्येय द्याल तितक्या उदंड यशाचा तो मानकरी होईल, हे पहिलं लक्षात ठेवा. सचिन तेंडुलकर 5वीत होता. रमेश तेंडुलकर त्यांचे वडील. मुलाला क्रिकेटची आवड आहे हे कळालं आणि त्या दिवसापासून रमेश तेंडुलकरांनी सचिन तेंडुलकरला सांगितलं, तू फक्त तुझं ध्येय गाठ, क्रिकेटच खेळ, काही अडचण नाही. तो सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीत नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे. तुम्ही जितके अधिक लवकर त्याला त्याचं ध्येय द्याल तितका तो अधिक उंची गाठेल, हे पहिलं लक्षात ठेवा. आजचा हा कार्यक्रम खर तर मला अत्यंत महत्वाचा का वाटतो, ही सगळी 7वी ते 10वीची मुलं आहेत. याच काळात त्यांच्या मनामध्ये जे बीज पेरता येईल ते आम्हाला उत्तम ठरेल, हे अत्यंत आवश्यक आहे. खर तर ओल्या मातीला हवा तसा आकार देता येतो, पण माती सुकली की मग मात्र त्याला आकार देता येत नाही. तुमची मुलं आता ओल्या मातीसारखी आहेत. जसं घडवाल तशी ती घडतील, पण थोडा काळ निघून गेला तर ती मातीसारखी सुकतील. तुम्ही कितीही घडवायचा प्रयत्न केला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. खरं तर एका जंगलामध्ये एक मुलगा तरुण एका झाडावर बसून एक फांदी तोडत होता आणि त्याच वेळी तिथून त्या देशाचा प्रधान चालला होता. अचानक त्याचं त्या लक्ष त्या तरुणाकडे गेलं आणि त्याला अवचित हसू फुटलं. तो तरुण ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी कुऱ्हाडीने तोडत होता. साहजिकच फांदी बरोबर तोही खाली आदळणार होता. प्रधानाने ते बघितलं आणि त्याला हसू फुटलं. तो तरुण दिसायला राजबिंडा होता, पण अत्यंत ढ वाटत होता, अडाणी अज्ञानी दिसत होता. तो गुराखीच असेल याची प्रधानाला खात्री पटली. काही दिवसापूर्वीच त्या देशाच्या राजकन्येनं या प्रधानाचा घोर अपमान केला होता. त्याला राजकन्येचा बदला घ्यायचा होता. राजकन्या अत्यंत विद्वान होती, संस्कृत पंडित होती, विलक्षण विद्वत्ता असणारी होती. प्रधानाला युक्ती सुचली. त्यांनी त्या राजबिंड्या दिसणाऱ्या पण ढ असणाऱ्या गुराख्याच्या मुलाला खाली उतरवलं. त्याला सांगितलं, मी सांगतो तसं केलंस तर तू या राज्याचा राजा होशील. आणि त्या गुराख्याच्या ढ तरुणाला त्यांनी एका विद्वान राजपुत्राचं रूप दिलं आणि राजांसमोर आणलं. आपल्या राजकन्येसाठी याच्यासारखा दुसरा उत्तम वर नाही. हा अत्यंत विद्वान आहे, अत्यंत पंडित आहे. राजानं त्या राजपुत्राचं राजबिंड रूप बघितलं, राजकन्येला बोलावणं धाडलं. राजकन्येनं माहिती घेतली, विद्वान आहे, उद्वत्त आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे आणि दिसायला तर राजबिंड आहेच. राजकन्येला आणखी काय हवं होतं, तिनं होकार दिला. या गुराख्याच्या तरुणाचं आणि राजकन्येचं लग्नही झालं. लग्न झाल्यानंतर एकांतात या राजकन्येनं आपल्या या विद्वान नवऱ्याला प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाग्विशेष. तिनं प्रश्न विचारला संस्कृत मध्ये, अस्ति कश्चित वाग्विशेष. आता पती विद्वानच होता, त्याला काहीच कळेना. तिनं पुन्हा विचारलं, अस्ति कश्चित वाग्विशेष. तो गुराखीचा पोरगा, तो ढ, त्याला कशाचंच ज्ञान नाही. हिनं प्रश्न विचारलाय संस्कृत मधून, त्याला तर ते काहीच कळत नाही. तिनं पुन्हा प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाग्विशेष. त्याला काही कळेनाच. राजकन्येला कळून चुकलं, भांड फुटलं. हा ढ आहे, अडाणी आहे, याला काहीही ज्ञान नाही. ती प्रचंड संतापली आणि आपल्या पतीला ती अदवा तदवा बोलू लागली, प्रचंड अपमान केला. पण त्या अपमानानं तो गुराखी तरुण संतापला, पेटून उठला आणि सरळ राजकन्येला म्हणाला, आता निघालो, एक क्षणभर इथं थांबणार नाही, पण आता परत येईन. तो विद्वान म्हणूनच परत येईन. आणि जंगलात तो ज्ञान साधना करत राहिला, प्रचंड ज्ञान साधना करत राहिला, अफाट ज्ञान साधना करत राहिला. काली मातेच्या मंदिरात त्यांनी ज्ञान साधना केली म्हणून कालिदास झालेला तो गुराख्याचा पोर महाकवी, कवी कुलभूषण कालिदास ठरला. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, तुम्ही काय करता त्यांनी फरक पडतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे.
सगळ्यात जर गुराख्याचा पोरगा महाकवी कवी कुलभूषण ठरत असेल तर आमच्यातला कुणीही विद्वान होऊ शकतो, आमच्यातला कुणीही जे वाटेल ते बनवू शकतो. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे कधी कुणी असं समजायचं कारण नाही, मला हे होता येणार नाही, मला ते जमणार नाही, मी ते करू शकत नाही. ही नकारात्मक विचारसरणी पहिली बाजूला करायला हवी. आमच्या मुलांच्या मनात ती येऊच न द्यायला हवी, हे पहिलं लक्षात असू द्या. पण अडचण होते काय, आम्हीच आमच्या मुलाला घरात गाढवाशिवाय बोलावत नाही. आपलंच आहे तरी आपण कसं काय त्याला गाढव म्हणतो, मला प्रश्नच पडतो. पण तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाढवांनी लावलाय. गाढवाकडे एक अलौकिक गुण आहे. पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात मावळे गाढवाच्या गळ्यात घंटा बांधायचे आणि त्याला जंगलात सोडून द्यायचे. गाढवाकडे असा अलौकिक गुण आहे, तो अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढायचा. घंटेच्या माग जाणारे मावळे डोंगराच्या खाली उतरले की त्यांना गाढवानी शोधून दिलेला मार्ग सापडायचा. महाराष्ट्रातले 62च्या 62 घाटरस्ते हे गाढवानी शोधलेले आहेत. आपण आपल्या मुलाला ज्यावेळी गाढव म्हणतो त्यावेळी गाढवासारखा एखादा अलौकिक गुण आपल्याही मुलात असू शकतो की नाही, मग त्याचा शोध आपण घेतलाय. त्याच्या त्या गुणांना विकसित करायचा प्रयत्न आपण केलाय, करू शकतो. सगळ्याच गोष्टी सगळ्यांमध्ये कधीच नसतात, पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक असं असतं. त्याचा शोध घ्यावा, त्याला विकसित करावं, त्याचं संवर्धन करावं आणि पुढे जावं. ही यशाची सगळ्यात मोठी पायरी आहे. आम्हाला पहिला तो विचार करता आला पाहिजे. सगळ्यात जर महत्वाचं असेल तर ते काय आहे, काय करू शकतो. आपल्यात असलेल्या क्षमतांना पात्रतेचं रूप देता आलं की मग योग्यता कमावता येते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. क्षमता आहेत, पण दुर्दैवानं आमची अडचण अशी झाली आहे, हल्ली आमच्या मुलांच्या मध्ये कोणत्या क्षमता आहेत तेच त्यांनाही कळत नाही आणि पालकांनाही उमगत नाही. ही अलीकडची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मी एका मुलाला परवा सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं काय झालंय ते. मी त्याला विचारलं, काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तर म्हटलं मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचे अंतर आहे, त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हटलं करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का पळायला? 100 मीटर त्यालाही करतो प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं सांग ना. मग हळूच म्हटला, 5 मिनिटं तरी लागतील 100 मीटरला. अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. म्हणजे तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे तुला किती वेळ लागेल? सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचायचंच बंद झालं. पण तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला, ए पळ कुत्रा पिसाळलाय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला, 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हटलं तुला का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस? त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटलं मग कुत्रं मागं लागलं होता. म्हणजे तुमच्यात 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडथळे, अडचणी यायलाच हव्यात, कारण त्याच आपल्याला घडवतात. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. सगळ्यात अलीकडची सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे? महालामध्ये राहणाऱ्यांची मुलं नापास होतात आणि त्यांच्या घरी धुनीबांडी करणाऱ्या मोलकरणींची मुलं गुणवत्ता यादीत येतात. हे असं का होतं?
कारण आम्ही आमच्या मुलांना कुठलीही तड लागू देत नाही, अजिबात नाही. त्याच्याकडे संकट वळूच देत नाही, आपण ऊन पडूच देत नाही त्याच्यावर, अडचणी समोर उभ्याच राहू देत नाही, त्याच्या अडथळे येणारच नाहीत याची काळजी घेतो. मग संकट, अडथळे, अडचणी त्याच्या समोर येणारच नसतील तर तो घडेल कसा, तो वाढेल कसा, तो पुढे जाईल कसा? माणसाला घडवतात ती संकट. या जगात असा एकही माणूस महापुरुष झाला नाही ज्याच्या वाट्याला संकट आले, ज्याच्या वाट्याला संकट आली तीच माणसं मोठी झाली. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा इतिहास. मी असं म्हणणार नाही की लगेच तुमच्या मुलांना कुठेतरी कामाला पाठवा, अजिबात नाही, गरज नाही. पण किमान संकटांशी लढण्याचं सामर्थ्य त्याच्यात येण्यासाठी त्याला लढण्याचा अनुभव तरी मिळायला हवा. आम्ही तो अनुभव त्याला येऊ देतो आणि मग याच्यानंतर एखादं रोडावतं संकट येतं आणि मग तो निराशेच्या गर्तेत जातो, आत्मघातापर्यंत येऊन पोहोचतो. याची कारण काय? महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जितक्या होतात तितक्याच विद्यार्थ्यांच्या सुद्धा आत्महत्या होतात. हे पालकांनी एकदा नीट लक्षात घ्यायला. का, कशासाठी? कारण आम्ही त्यांना लढण्याची सवय लावलेली नाही, त्यांना संकटांशी भिडण्याची सवय लावलेली नाही. हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अफाट बुद्धिमत्ता होती. 10 वर्षापूर्वी एखादं पुस्तक त्यांनी वाचलेलं असेल आणि 10 वर्षांनंतर जर त्याला कोणी विचारलं की बाबासाहेब 10 वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक वाचलं होतं, त्यातल्या 300 नंबर पानावरच्या दुसऱ्या पॅरेग्राफ मधली चौथी ओळख काय आहे, संदर्भ देता का? 10 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अचूक उत्तर द्यायचे. लोक सांगायचे काय विद्वत्ता आहे, काय बुद्धिमत्ता आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे माझ्या परिस्थितीनं मला दिलेली ही देणगी आहे. कारण पुस्तकं विकत घेण्यासारखी माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती. लहानपणी मला पुस्तकच मिळायची नाहीत. त्यामुळे ज्यावेळी माझे वडील एखादं पुस्तक मला आणून द्यायचे त्यावेळी माझ्या लक्षात यायचं आज हे पुस्तक आपल्याला मिळालंय, उद्या परत मिळेल का माहिती नाही. मग आज वाचतानाच असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची पुन्हा गरजच पडता कामा नये. एपीजे अब्दुल कलाम रामेश्वरमला पेपर वाटायचे काम करायचे. पेपर वाटणारा एक विद्यार्थी या देशाचा राष्ट्रपती झाला. कशाच्या बळावर होत आहे? गंगेच्या काठावर या बाजूला लाल बहादूर शास्त्री राहायचे, गंगेच्या दुसऱ्या काठावर त्यांची शाळा असायची. रोज सकाळी गंगेच्या काठावर यायचे, नावा लागलेल्या असायच्या. एके दिवशी लाल बहादूर शास्त्री काठावर उभा राहिले. एक नावाड्या बराच वेळ वाट बघून मग त्यांना म्हणाल्या लाल बहादूर येतोयस ना शाळेत? लाल बहादूर म्हणाले यायचं तर आहे, मग चल ना. नाही, तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत माझ्याकडं. अरे मग उद्या दे. पण उद्या तरी कुठून येतील? अरे मग आल्यावर दे ना. लाल बहादूर म्हणाले माझी आई सांगते आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर नको, तुम्ही जा, मी येईन. नावाडी नाव घेऊन निघून जायचा. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यात वया पुस्तकं गुंडाळायचे, त्याचं मुंडासा करून डोक्याला बांधायचे आणि सरळ गंगेत उडी घ्यायचे. पोहत पोहत पलीकडच्या काठावर पोहोचायचे. काठावर जाऊन परत कपडे परिधान करायचे, वया पुस्तकं हातात घ्यायचे आणि वर्गात जाऊन बसायचे. परिस्थितीशी लढणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. जो लढला तोच घडला, हा इथला इतिहास आहे. हे आमच्या मुलांना मी एकदा सांगायला हवं. फिलिपाईन्स देशातली 11 वर्षाची रिहा बुलोज नावाची एक चिमुरडी मुलगी शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत ती पहिली आली आणि आनंदानं घरी आल्यावर आपल्या वडिलांना म्हणाली बाबा शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत मी पहिली आले. वडिलांना प्रचंड आनंद झाला. वडिलांनी कुशीत घेतलं, रिहाच्या डोक्यावरनं हात फिरवला. खूप छान बेटा, खूप छान, अभिनंदन. तशी रिहा बाजूला होत म्हणाली बाबा शाळेच्या स्पर्धेत मी पहिली आली ना, आता माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वडिलांना प्रचंड आनंद झाला. रिहा खूप छान बेटा, अभिनंदन अभिनंदन. तशी ती चिमुरडी रिहा बाजूला होत म्हणाली बाबा पण आता मी राष्ट्रीय स्पर्धेत धावणार आहे ना,
मग मला स्पोर्टचे शूज लागतील. बाबा घ्या ना धावण्याचे बूट, घ्याल ना बाबा. वडील म्हटले घेऊया बेटा, या महिन्याचा पगार झाला ना की तुला धावण्याचे बूट जरूर घेऊया. त्या चिमुरड्या रिहाला प्रचंड आनंद झाला. ती धावत धावत बाहेर सरावाला निघून गेली. दिवस उलटले. आता राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर आली आणि त्या दिवशी ही चिमुरडी 11 वर्षाची रिहा आपल्या वडिलांकडे गेली. बाबा राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर आली आहे, तुम्ही स्पोर्टचे शूज घेतो म्हटलेला, कधी घेणार बाबा? घ्या ना लवकर. अहो 2 दिवस तरी मला बूट घालून सराव करायला नको का? कसं जमेल मला धावायला? कधी घेणार सांगा ना बाबा. घेणार ना? आपल्या पोरीचे बोल ऐकले आणि वडिलांच्या डोळ्यात न खळ 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 अश्रू उकळायला लागले. आपल्या पोरीला जवळ घेतलं आणि वडील म्हणाले, घ्यायचे होते का तुला धावण्याचे बूट, पण बेटा या महिन्याचा पगारच नाही आला हातात, पैसे नाही आहेत का माझ्याकडं, मी नाही घेऊ शकत, मी तुला बूट नाही घेऊ शकत, मला माफ कर. आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्या चिमुरडीने बघितले आणि स्वतःचे अश्रू लपवत तिथून सरकन निघून गेले. पण मला धावण्याचे बूट नाहीत, मग मी आता स्पर्धेत पळणारच नाही, मी भागच घेणार नाही, असा नकारात्मक विचार नाही केला तिनं. ती त्याही परिस्थितीत सराव करत राहील. राष्ट्रीय स्पर्धेचा दिवस उजाडला आणि अनवाणी पायानं ही 11 वर्षाची चिमुरडी पळायला उभा राहिली. आजूबाजूचे सगळे स्पर्धक स्पोर्टचे शूज घातलेले, कपडे घातलेले, टी शर्ट घातलेले आणि त्यांच्या बरोबर ही अनवाणी पायाची चिमुरडी रिहा बुलोच. बघता बघता आता स्पर्धेला सुरुवात होईल. सगळे स्पर्धक एका रांगेत उभा राहिले. प्रत्येकाच्या पायात धावण्याचे बूट होते. रिहाचं लक्ष सगळ्यांच्या पायाकडे गेलं आणि मग तिनं स्वतःच्या पायाकडे बघितलं. अनवाणी अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, सर्दीची बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं आपल्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE, नायके. जणू नायकीचेच बूट तिनं घातले आणि जखमेच्या पट्ट्या पायाला बांधून ती स्पर्धेला उभा राहिली. स्पर्धा सुरू झाली आणि रिहा बेबान पळत सुटली. तिला फक्त जिंकायचं होतं. पाय ठेचकाळत होते, रक्ताळत होते, वेदना होत होत्या, पण ती धावत होती विलक्षण वेगानं. 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही स्पर्धेत ती पहिली आली. तिनं 3 सुवर्ण पदक कमावली. ती 11 वर्षाची चिमुरडी रिहा सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायातले बूट तुमच्या पायांना वेग देत नाहीत, तुमच्या डोक्यातली जिद्द तुमच्या पायांना वेग देते. या चिमुरड्या रिहाचा पराक्रम नायका कंपनीला कळाला आणि नायका ह्या जगातील विख्यात शूज बनवणाऱ्या कंपनीनं या रिहा बुलोजला दत्तक घेतलं. सगळा खर्च तिचा आज नायके कंपनी करतीये. तुम्ही फक्त सुरुवात करावं, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते. जिंकत कोण? सुरुवात करतो तो, पहिलं पाऊल उचलतो तो. पण हल्ली माणसांना सवय अशी झालीये आणि मुलांनाही काम करण्यापेक्षा काम न करण्याची कारणं अधिक येतात. सगळ्यात महत्वाची, आमच्या मुलांना कारणं देणारे बनवू नका, अजिबात नका. या जगात ज्यांनी इतिहास घडवलाय त्यांनी कधीच कारणं दिली नाहीत आणि ज्यांनी कारणं दिलीत त्यांनी कधीच इतिहास घडवलेला नाही. कारणं नका सांगू, अजिबात नको. काही लोक सहज बोलून जातात, कारण काय झालं, आमची परिस्थिती नव्हती. हो तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती. हो परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. कुणीतरी सांगतं नाही आम्ही गरीब आहे ना. अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाही मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम. विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगतात, स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगा आमच्या मुलांना. सगळ्यात महत्वाचं ती आहे. अहो बघा ना, महाराजांकडे काय होतं? सैन्य होतं, संपत्ती होती,
काय होतं महाराज? काही नाही. का कधी छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटले नाही, कुणी मला सैन्य दिलं तर लढीन म्हणतो, नाही आणले कुणी घोडे तर पळवीन, दिल्यास तोफा तर उडवीन, नाही सांगितली कारण, जे आहे ते घेतलं सोबत आणि सुरू केलं. काय आहे? काही नाही. 1645 ला महाराजांनी तोरणा घेतला. 1646 ला महाराजांनी राजगड घेतला. आता राजगड बेवसाऊ होता, म्हणजे घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे पाहिजेत. होते कुठं महाराजांकडं? मग महाराज असं म्हटले का नाही, घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर फंड्स पाहिजेत, आहेत कुठं आपल्याकडं, मग कशाला घ्या, बघू पैसे आल्यावर. थांबले का महाराज? नाही. महाराज म्हणले घेऊन तर टाकू, पुढचं पुढं. महाराजांनी राजगड घेतला आणि त्याच वेळी तोरण्याचं बांधकाम चालू असताना महाराजांना तोरण्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले 6 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगतात तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. मी एकदा मावळत्या वेळी रस्त्याने चाललो होतो, एका डोंगराच्या पायथ्याला एक सग्रस्त उभा होता. मी त्याला विचारलं का थांबलाय? तो म्हटला नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी त्याला माझ्या हातातला कंदील दिला, म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता मी परत त्याच रस्त्यावर होतो. तो सग्रस्त तिथंच डोंगराच्या पायथ्याला. मी म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अरे म्हटलं तुला रात्री कंदील दिला होता ना? हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर पुढं पुढं येत जाईल. सुरुवात तर करा, अडचण काय आहे? 1670 साली महाराजांनी प्रबळगड घेतला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. प्रबळगडाच्या एका मार्गावर न जाताना महाराजांच्या शेल्याचं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे, हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे, हे बोरीचे झाड काहीतरी सांगू पाहते आहे, इथे काहीतरी आहे आहे आहे, खना खना. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेली, दगड भिंत सापडली, उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं आणि मोगलांच्या विरोधातली लढाई तीव्र केली. सैन्य नाही म्हणून लढायचं नाही असं महाराजांनी कधीही म्हटलं नाही. आमच्या मुलांना ते सांगा. पण अडचण आमची काय झाली सांगू? मी वारंवार सांगतो, संधी नशिबानं येते पण यश नशिबानं मिळत नाही, ते कष्टानंच मिळवता येतं. हे आमच्या पोरांना पहिलं सांगा. तुमची पोरं खरंच भाग्यवान आहेत. आपण त्यांना शिकवू शकतो असा विश्वास देणारे पालक त्यांना लाभलेत. तुमची खरंच मुलं भाग्यवान आहेत, माझा मुलगा घडला पाहिजे असं वाटणारे आई वडील त्याला लाभलेत. तुमची पोरं खरंच भाग्यवान आहेत. ज्ञानछाया अकॅडमी सारखी त्यांना घडवणारी एक अकॅडमी त्यांना मिळाली आहे. पण हे सगळं त्यांचं नशीब आहे. पण यश त्यांना कष्ट करूनच मिळवावं लागेल हे त्यांना तुम्ही आधी सांगायला हवं. सगळ्यात महत्वाचं आहे ते. कष्टाला पर्यायच नाही, अजिबात नाही. पण आमची सगळ्यात मोठी अडचण आहे कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त कसं मिळवावं याचंच हल्ली आमच्या मुलांमध्ये गणित सुरू असतं. ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आमच्या मुलांना ते सांगा पहिल्यांदा. गुणवत्ता यादीत आलेल्या एखाद्या विद्यार्थ्याची मुलाखत ऐकली तर तुम्हाला कळेल गुणवत्ता यादीत कसं आणि कधी येता येत. कधीतरी आमच्या मुलांना सांगा. हल्ली आमची अडचण काय झाली माहितीये? 3 गोष्टी फार आमच्या आयुष्यात महत्वाच्या आहेत. एक वेळ, दुसरा पैसा आणि तिसरा भावना. या 3 गोष्टी प्रत्येकाला मुबलक मिळतात. पण या 3 गोष्टी जो खर्च करतो तो संपतो
आणि या 3 गोष्टींची जो गुंतवणूक करतो तो अधिकाधिक श्रीमंत होत जातो. आमच्या मुलांना खर्च करायला शिकवू नका, आमच्या मुलांना या 3 गोष्टीची गुंतवणूक करायला शिकवा, तर तो आयुष्य घडवेल. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. साधी गोष्ट सांगतो, आम्हाला आयुष्याचं मोल कळायचं असेल तर पहिल्यांदा वेळेचं महत्व कळालं पाहिजे. दुर्दैवानं आमच्या मुलांकडं ते भान नाही. ही अलीकडची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, सगळ्यात मोठी. तुम्हाला 5 वर्षाचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा 5 वर्ष किती महत्वाची, तो सांगेल तुम्हाला 5 वर्षाचं महत्व. 1 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरी न मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा 1 वर्ष किती महत्वाचं. तो महिन्याच्या पगाराचा आकडा करेल, वर्षाचा हिशोब मांडेल, सांगेल माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं, त्यावेळी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. 1 महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा, मग कळेल आम्हाला 1 महिन्याचं महत्व. 1 दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा. मजुरी अभावी खोपट्यातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला 1 दिवसाचं महत्व. 1 तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगचे अलेक्झांडरला विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यूशय्येवर होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक तास, फक्त 1 तास मला जगवा, फक्त 1 तास. त्या जगच्या अलेक्झांडरला विचारा 1 तास किती महत्वाचा. 1 मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतून फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा 1 मिनिट किती महत्वाचा. आणि 1 सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर 1 सेकंदासाठी ऑलिम्पिक मध्ये स्वर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा 1 सेकंद किती महत्वाचा. मग सेकंदा, मिनिटा, तासा, दिवसाचं मोल जर एवढं आहे तर आमच्या वाट्याला आलेल्या आयुष्याचं मोल किती आहे. ज्याला वेळेचं महत्व कळतं त्याला आयुष्याचं मोल समजतं. आमच्या मुलांना पहिलं ते सांगा, त्याला सांगा वेळ थांबवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही, वेळ कधी कुणाला उधार देता येत नाही. परीक्षेच्या अगोदर कुणाचा 1 तास आपल्याला उसण्या घेता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो, त्या क्षणाची संधी करता आलं आणि संधीचं सोनं बनवता आलं तर यश जिंकता येतं. पण दुर्दैवानं आमची मुलं वेळेची गुंतवणूक करत नाहीत, वेळ खर्च करत निघालीत. ही त्याची सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी. मी वारंवार पालकांना सांगतो, तुमचा मुलगा 18 वर्षाचा होईपर्यंत त्याच्या हातात मोबाईल देऊ नका. ज्यानं मोबाईलची निर्मिती केली त्यानं हे सांगून ठेवलंय की मी माझ्या मुलाला सुद्धा 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मोबाईल दिलेला नाही. अनवॉन्टेड डेव्हिल आपण आपल्या मुलांच्या हातात देतोय. त्याला सांगतोय तो सैतानाबरोबर खेळ. सैतानाबरोबर खेळताना आमचा मुलगा कसा राहील आम्हाला कधीतरी कळालं पाहिजे. मला प्रश्न पडतो कधीतरी जवळपास कित्येक वनडे मॅचेस झाल्या, कित्येक वनडे मॅचेस. 1 दिवसीय क्रिकेटमध्ये कधीही कुणाला द्विशतक करणं शक्यच झालं नाही. 50 ओव्हरमध्ये एका खेळाडूचं द्विशतक शक्यच नाही, अशक्य. पण 16 वर्षाचा सचिन तेंडुलकर मैदानावर उतरला आणि त्यांनी विक्रमांची सरबत्ती केली. फेब्रुवारी 2010 मध्ये सचिन तेंडुलकर मैदानावर उतरला आणि आजपर्यंतच कुणालाही शक्य झालं नव्हतं. ते वनडे मध्ये द्विशतक करण्याचं पहिलं काम सचिन तेंडुलकरनं केलं. पहिलं द्विशतक सचिन तेंडुलकर, जे कुणालाही जमलं. दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी सचिन तेंडुलकरला घेरलं आणि सचिन तेंडुलकरला विचारलं तुम्ही द्विशतक केलं.
सकाळी उठल्या उठल्या पहिलं तुम्ही पेपर हातात घेतला असेल, सगळ्या पेपरच्या फ्रंट पेजवर तुमची बातमी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं द्विशतक. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पहिला मोबाईल हातात घेतला असेल, मोबाईलवर सगळ्यांचं मेसेज, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. काय केलं तुम्ही सकाळी उठल्या उठल्या? सचिन तेंडुलकर काय म्हटलं माहितीये? गेली 25 वर्ष झाली मी रोज सकाळी 6 वाजता मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. 25 वर्ष झाली रोज. मी रविवारची सुट्टी घेतली नाही, मी दिवाळीला घरी थांबलो नाही. 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता नेटमध्ये सराव करतो मी. जर सकाळी उठल्या उठल्या पेपर हातात घेऊन बसलो असतो, मी क्रिकेटचा देव कधीच झालो नसतो. मी जर सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेऊन बसलो असतो, मला भारतरत्न कधीच मिळाला नसता. अजिबात नाही. पहिलं महत्व आम्ही आमच्या ध्येयाला आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कार्याला दिलं पाहिजे, मोबाईलला नव्हे. अजिबात नाही. आणि मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही कधी टीव्हीवर ऑडी, रोल्स रॉयस, अँबॅसेडर अशा गाड्यांच्या जाहिराती बघितल्यात? कधी रोल्स रॉयस गाडीची जाहिरात टीव्हीवर दिसली का? ऑडीची दिसलीये? मर्सिडीजची दिसलीये? अजिबात दिसणार नाही. का? कारण त्या कंपनीवाल्यांना माहिती आहे, टीव्ही बघत फालतू वेळ खर्च करणाऱ्याची ऐपत मर्सिडीज घ्यायची असूच शकत नाही. कशाला तो दाखवेल तिथं? बरं, तुम्ही टीव्हीवर, मोबाईलवर तुमच्या कधी ऑडीची जाहिरात बघितली का? मर्सिडीजची? मग मोबाईलवर जाहिरात कुठली? जंगली रमी, 3000 कमाव. कोण आपण? काय मिळवायचंय आपल्याला? रमी खेळून 3000 रुपये? याचा अर्थ या गोष्टी आपल्यासाठी नाहीत. ज्याला काहीतरी घडायचं आहे, घडवायचं आहे, त्यांनी या गोष्टीत वेळ खर्च करूच नये. तो वेळ गुंतवावा कुठं? तुमच्या ध्येयासाठी, ध्येयाच्या कार्यासाठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, सगळ्यात महत्वाची. दुर्दैव. अहो बघा ना, पालकांना सुद्धा अनुभव येत असेल. झोपण्यापूर्वी जरा 5 मिनिटं मोबाईल घेऊन बसूया आपण असं म्हणतो, आणि 5 मिनिटात रील्स बघायला सुरुवात करतो. 5 मिनिटं बघूया म्हणणारे आपण पहाटेचे 5 वाजले तरी रील्सच बघत असतो. ज्यांचं आयुष्य घडलंय ठीक आहे, त्यांना नाही काही बोलायचं, पण ज्यांचं घडायचं आहे ते जर रील्स बघत इतका वेळ वाया घालवणार असतील तर त्यांचं ध्येय पूर्ण करायला ते कधी वेळ देतील? आणि तुम्हाला माहिती आहे, हल्ली आमच्या मुलांची एकाग्र क्षमता 1 मिनिटापेक्षा अधिक काळ टिकत नाही. अभ्यासाला त्याला बसवलं तर आमचा मुलगा 1 मिनिटापेक्षा अधिक काळ एकाग्रच होत नाही. का? त्याला रील्स बघून सवय लागली. एक रील 1 मिनिटापेक्षा अधिक नसतेच, बदललीच पाहिजे ती. पुढची पुढची पुढची. अभ्यासाला बसल्यावर तो 1 मिनिटापेक्षा एकाग्र होतच नाही. अनवॉन्टेड डेबिल. एकाग्र क्षमता उद्ध्वस्त करत निघालाय तो. आमच्या मुलांना एकाग्र व्हायला शिकवा. होत नाहीत. मी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी ऐकत असतो, माझ्या लक्षातच राहत नाही. ही असंख्य पालकांची तक्रार आहे. तो सारखा अभ्यास करताना दिसतो, पण पेपरला गेला की त्याच्या लक्षातच राहत नाही. असं कसं होईल हो? तुम्ही विचार केलाय का होता? शाळेतल्या मुलांनी प्रयोग केला असेल, तुम्ही शाळेत असताना केला असेल. पेपर जर आम्ही उन्हात ठेवला तर पेपर जळतो का हो? नाही. मग आम्ही लहानपणी प्रयोग करायचो. आम्हाला ते भौतिकशास्त्राचे किंवा सरशास्त्राचे बहिर्गोल भिंग द्यायचे. मग आम्ही ते उन्हात धरायचो आणि खाली पेपर. मग ते बहिर्गोल भिंगातनं एकच तीव्र किरण निघायचा, त्या पेपरवर पडायचा आणि क्षणात पेपर जाळायचा. काय होतं नेमकं? सूर्याचे किरण अस्ताव्यस्त सृष्टीत पसरलेले असतात. ते अस्ताव्यस्त असतात म्हणूनच त्यांच्यात क्षमता, पात्रता आणि ताकद नसते. पण सूर्याचे किरण बहिर्गोल भिंगात ज्यावेळी पडतात त्यावेळी ते सगळे किरण तो एकत्र करतो आणि एकच त्याचा तीव्र सामर्थ्यशाली किरण वृत्तपत्रावर पडतो आणि तो जळतो. मी वारंवार सांगतो, आमच्या मुलांचं मन आम्हाला बहिर्गोल भिंगासारखं केलं पाहिजे. त्याच्या शारीरिक शक्ती, त्याच्या शारीरिक ऊर्जा
आणि त्याची शारीरिक बुद्धिमत्ता ह्या जर तुम्ही एकत्र केल्या आणि त्यातून एकाग्रतेचा तीव्र किरण जर अभ्यासावर पडला तर ते आयुष्यभर तो विसरू शकणार नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. त्याच्या मनाला बहिर्गोल भिंगासारखं बनवा. त्याच्या शक्ती इकडे तिकडे, नाहीतर पुस्तक घेऊन बसलाय पण लक्ष तिसरीकडेच आहे, अजिबात उपयोगाचं नाही. या सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्या. वेळ अत्यंत महत्वाचा आहे, त्याची गुंतवणूक करा, वेळ खर्च करू नका. अशा ठिकाणी गुंतवणूक करा जेणेकरून तुम्हाला परतावा मिळेल. परतावा मिळेल. खर्च केला की काही नाही मिळत, पण गुंतवणूक केली तर मात्र परतावा मिळतो. आमच्या मुलाला सांगा तुझा वेळ तो अभ्यासात गुंतव, म्हणजे तुला यशाचा परतावा मिळेल. पैशाचंही तसंच आहे. मी वारंवार सांगतो, पैसे विनाकारण खर्च करू नका, ते योग्य ठिकाणी गुंतवा, म्हणजे तुम्हाला त्याचा उत्तम परतावा मिळेल. जी माणसं वेळ योग्य गुंतवतात त्यांना परतावा मिळतो, जी माणसं पैसा गुंतवतात त्यांना परतावा मिळतो. आणि हल्ली आणखीन एक आमच्या मुलांकडे गोष्ट आली आहे जे ते खर्च करू शकतात, त्याचं नाव आहे भावना. मुलं अकाली वयात यायला लागलीत. आजूबाजूचं तंत्रज्ञान इतकं प्रगल्भ झालंय, त्याच्या हातात तुम्ही मोबाईल दिलाय, त्यामुळे वयापेक्षा अधिक वेगात तो अकाली प्रौढ व्हायला लागलाय, ते पहिलं लक्षात घ्या. त्यामुळं 16वं वरीस धोक्याचं असतंच, आता ते 14वंच धोक्याचं झालंय, ही अलीकडची वस्तुस्थिती आहे. मग त्या गोष्टीत भावना खर्च करायची सवय आमच्या नव्या पिढीला लागली आहे. मी वारंवार सांगतो, याच्या त्याच्यावर हिच्या तिच्यावर प्रेम करण्यापेक्षा त्यांना आपल्या ध्येयावर प्रेम केलं तर दुनिया त्याच्यावर प्रेम करेल, हे त्याला समजावून सांगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात. मी असंख्य मुलं बघितलीत 12वीला नापास झालेली, आयुष्य उद्ध्वस्त. काय नाही, ते 2 वर्ष गेली ना आमची, वायाच आहेत ना ती. कशासाठी? योग्य काळात योग्य गोष्टी घडायलाच हव्यात. हे काळ योग्य नव्हे. भावना कुठं गुंतवायच्या हेही त्याला समजू द्या. हे हल्लीचं प्रेम बिम या सगळ्यात अळवावरच्या पाण्यासारख्या गोष्टी आहेत. विनाकारण भावना खर्च करू देऊ नका. भावना त्याच्या ध्येयात गुंतवायला त्याला सांगा, जेणेकरून त्या उत्तम परतावा देतील. उत्तम. आणि आमची अडचण काय सांगू, पोरांनी थोर व्हावं, यासाठी पोरांनी अल्पकाळ पोर व्हावं लागतं. किती थोर पालक आपल्या मुलांबरोबर पोर होऊन वागतात. ज्या घरात वागत असतील तिथली मुलं घडलेली दिसतील. हल्ली असं घडत नाही. किमान संध्याकाळच्या जेवणाला तरी घरातला प्रत्येक सदस्य एकत्र जेवायला बसायलाच हवा, हा दंडक आपण घालून घ्यायला हवा. इतर वेळी आपण आपल्या कार्यमग्नतेत असतो, पण किमान जेवते वेळी तरी आपण आपल्या मुलाशी संवाद साधू शकतो, त्याच्या भावनांच्या आत शिरू शकतो, त्याचं नेमकं काय चाललंय ओळखू शकतो, जाणू शकतो. दुर्दैव आहे पालकांना स्वतःच्या कामातून वेळ आलाय की त्याचं काय चाललं हे आम्हाला माहितीच नाही. अचानक काहीतरी घडल्यानंतर मग आम्ही जागे होतो. मित्र व्हा, अडचण नाही येत. मग आपला मुलगा आपल्या पुढे व्यक्त झाला पाहिजे, प्रकट झाला पाहिजे, त्यांनी मन मोकळं केलं पाहिजे, असं मैत्रीपूर्ण संवादाचं माध्यम आमच्या घरात निर्माण झालं तर तो भावना नको तिथं खर्च करणार नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बघा, एखाद्याचा खून करून मोकळा होतो, पोलीस त्याला विचारतात का केलंस, तो म्हणतो भावनेच्या भरात झालं. एखादा आत्महत्येसारखा मार्ग पत्करतो, नशिबानं वाचतो, लोक विचारतात तर हे वेडे का, कशासाठी, भावनेच्या भरात झालं. घडणाऱ्या अनेक गोष्टी ह्या भावनेच्या भरात घडत असतात. आमच्या काही शाळेमध्ये आम्ही अभ्यासाचं नियोजन कसं करावं ते शिकवतो, आम्ही पैशाचं नियोजन कसं करावं ते शिकवतो, पण स्वतःच्या भावनांचं कसं नियोजन करावं हे मात्र कुठंही शिकवलं जात नाही. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे.
पालकांची सगळ्यात मोठी जर जबाबदारी कुठली असेल तर आपल्या मुलांच्या भावनांचं उत्तम नियोजन त्याला यशस्वी बनवतं. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे, इथेच प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोटळा बाहेर काढला. घटना काय माहिती आहे? महाराज गेले, खानाच्या मिठीत गेले आणि त्याच वेळी खानाचे कट्यार राजांच्या मस्तकावरनं सर्रकन निसटली. एक क्षण महाराज भांबावले असते, गोंधळले असते, विचलित झाले असते तर महाराजांचा आणि स्वराज्याचा ग्रंथ तिथंच आटोपला असता. पण त्या प्रसंगातही क्षणभर विचलित न होता, न गोंधळता, न भांबावता महाराजांनी त्वरित कृती केली आणि खान संपवला. मासाहेब जिजाऊनी शिवरायांना एक अलौकिक गुण दिला होता, स्वतःच्या भावनांवर विलक्षण नियंत्रण. विलक्षण. तुम्ही कधीही अनुभवलं असेल, परीक्षेच्या वेळी मुलं सैरभैर असतात. का? ती स्थिर नसतात. अभ्यास झालेला असतो सगळा, पण त्याच्या डोक्यात सतत ताण असतो. काय, मी अभ्यास केलाय ते पेपरमध्ये नाही झालं तर, पप्पा म्हणलेत 90% पडले पाहिजेत पण नाहीच पडले तर, आणि मला आठवलंच नाही तर. हे भावनांवर नियंत्रण नसल्याचं प्रकार आहे. स्थिर का नाही तो, मी केला अभ्यास बस. सकारात्मक दृष्टिकोन हा अत्यंत उत्तम दृष्टिकोन आहे जो आमच्या मुलांमध्ये आम्ही रुजवला पाहिजे. नकारात्मकता सोडून द्या पूर्णपणे. सकारात्मकता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि दुर्दैवानं पॉझिटिव्ह थिंकिंग हे अलीकडे शिकवलं जात नाही, ही आमची सगळ्यात मोठी अडचण. मी वारंवार सांगतो, मुंगी बघितली, मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागतं का? आपण मुंगीसाठी डब्यावर चिठ्ठी लिहितो, साखर नाही ना. मग एवढीशी मुंगी, एवढासा मेंदू, तरी पोचते ना ध्येयापर्यंत. आपल्याला अडचण काय अडचण आहे? मुंगी निघाली आहे. तुम्हाला माहिती आहे, मुंग्यांना डोळे नसतात, मुंग्या आंधळ्या आहेत, दृष्टीहीन आहेत. मुंग्यांच्या एकूण प्रजातीपैकी 35% प्रजाती आंधळ्याच आहेत, त्यांना दिसतच नाही. तरी मुंग्यांची रांग चुकलेली तुम्हाला दिसणार नाही, अजिबात नाही. शिस्त त्यांच्याकडनं शिकावी. निघालेल्या मुंगीच्या वाटेत तुम्ही एखादी काठी ठेवा. वाटेत काठी आलीये, म्हणजे मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. ती सरळ त्या काठीवर चढते आणि पुढे निघून जाते. जाऊ द्यायचं नाही. दगड आडवा ठेवा. आता दगड आडवा आलाय, मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. सरळ ती दगडावर चढते, स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढे निघून जाते. पाणी होता तिच्या वाटेत, आता पाणी आडवा आलंय, मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. सरळ एकदा त्या पाण्याचं निरीक्षण करते, त्या पाण्याशी भिडत नाही, लढत नाही, त्या पाण्याला सरळ वळसा घालते आणि पुढे निघून जाते. ध्येयापर्यंत कसं पोचायचं ते मुंगी शिकवते. एका तत्वज्ञाला कुणीतरी प्रश्न विचारला, हे जग कधी संपेल? तो तत्वज्ञ म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच जागी निवांत आराम करताना तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला फक्त निवांत बसलेली मुंगी दाखवा. चुकून दिसणार नाही. चुकून सतत अव्याहतपणे काम करत असते ती, अव्याहतपणे. या जगात काम करून कुणी मेल्याची अद्याप नोंद नाही. माणूस कामानं नव्हे, माणूस कामाच्या ताणानं मरतो, हे लक्षात ठेवा. आणि ताण कधी वाढतो? काम साठलं की. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? निश्चय नसला की. निश्चय कधी नसतो? ध्येय नसलं की. मुलं अभ्यास केला नाही म्हणून मागं पडत नाहीत. मुलं अभ्यास साठवून ठेवतात आणि उद्या पेपर म्हटलं की आज पुस्तक घेऊन बसतात. त्यावेळी तो ढिगारा अंगावर कोसळतो. आता कसं व्हायचं? मग ताण वाढतो. शिस्त काय आहे? रोज ठराविक 1 तास करू द्या, काही अडचण नाही. पण पालकांनी स्वतः जातीनं तेवढा तास मुलांसाठी काढायला हवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट,
एक मी वारंवार सांगतो, अभ्यास कर असं तुमच्या मुलाला सांगायची वेळ तुमच्यावर आली नाही पाहिजे, सांगू पण नका. पण अभ्यास का करायचा आहे हे मात्र त्याला जरूर समजावून सांगा. हे जर त्याला पटलं तर तो कधीही परत तुम्हाला सांगायची वेळ आणून देणार नाही. का? मी वारंवार सांगतो, इथं साताऱ्याच्या पलीकडे सगळ्या झोपड्या बिपड्या आहेत. कधीतरी मुलाला सहज घ्या आणि त्या झोपड्यांमध्ये जाऊन या. कपडे न घातलेली नागडी उघडी मुलं त्यांची दिसतील. 4 घरं मागितल्यावरच 4 घास त्यांच्या पोटात जातात. त्यांना सांगा, हे असे काय? याचं कारण हे शाळेत गेले नाहीत, हे शिकले नाहीत, यांना नोकरी नाही, यांना पगार नाही, त्यामुळे हे अशा अवस्थेत राहत आहेत. आणि त्याच वेळी त्याला एखाद्या उंच हवेली जवळ घेऊन जा आणि त्याला दाखवा, हे हवेलीत काय, दारात गाडी काय आहे, ही सुखसाधनं काय. कारण यांच्या घरातला प्रत्येक जण शिकलाय. कुणी कलेक्टर आहे, कुणी डॉक्टर आहे, कुणी इंजिनियर आहे. तुझं तू ठरव, तुला कसं जगायचं आहे. त्या झोपडीतल्या उघड्या नागड्या मुलासारखं का या महालातल्या ऐश्वर्यासारखं. त्याला हे दाखवून द्या, त्याचं तो ठरवेल काय करायचं. बाकी अडचण काही नसते, काहीही अडचण नसते, सगळं सगळ्यांच्यात आहे. कुणी असं सांगायचीच गरज नाही, माझ्यात हे कमी आहे, माझ्यात. अजिबात नाही होत, अजिबात नाही. तुम्हाला माहिती आहे जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात बलाढ्य प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलातला सगळ्यात धूर्त हुशार प्राणी कोण? कोल्हा. आणि जंगलचा राजा कोण? का? सिंह. का? तो जिराफासारखा उंच नाही, तो हत्तीसारखा धिप्पाड नाही, तो कोल्ह्यासारखा हुशार नाही, तो चित्त्यासारखा वेगवान नाही. मग सिंह राजा का? कुणीतरी सिंहाला विचारतं, तू राजा का? सिंह म्हणतो, मला वाटतं म्हणून. तुम्हाला राजा व्हायचं असेल तर तुम्ही उंच असणं गरजेचं नाही. तुम्हाला राजा व्हायचं असेल तुम्ही बलाढ्य असणं गरजेचं नाही. तुम्ही राजा व्हायचं असेल तुम्ही वेगवान असणं गरजेचं नाही. तुम्ही राजा व्हायचं असेल तुम्ही हुशार असणं महत्वाचं नाही. तुम्हाला राजा व्हायचंय ना, फक्त तुम्हाला राजा व्हावंसं वाटलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. आमच्या मुलांना ते वाटू दाखवायचे. तुम्ही कितीही सांगत बसला काही फरक पडत नाही. तुम्हाला वाटतं तुमचा मुलगा डॉक्टर व्हावा, पण जोपर्यंत मुलाला वाटत नाही तो होऊच शकत नाही, हे लक्षात घ्या. त्याला वाटू द्या. आजच्या घडीला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण जगात? एलॉन मस्क. बापजाद्याची श्रीमंती नाहीये, स्वतःच्या आयुष्यात स्वतः कमावलेली श्रीमंती आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. कशाच्या बळावर? काय आहे त्याच्याकडं? तो आपण श्रीमंत का हे सांगताना सांगतो, मी एका जागी बसलो ना तर मी आजचा वर्षाचा 2 वर्षाचा विचार करत नाही. मी पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो की पुढच्या 10 वर्षात मला काय करायचं आहे. ठरवून घेतो पुढच्या 10 वर्षात मला काय करायचं आहे. आणि एकदा ते ठरलं की मी परत बसतो, मला जर हे 10 वर्षात करायचं आहे ते 1 वर्षात कसं करता येईल. का श्रीमंत आहे तो? इतरांना जे करायला 10 वर्ष लागतात, एलॉन मस्क ते 1 वर्षात करतो. का जगातला श्रीमंत आहे तो? मला सांगा ना, भाऊ रिप 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 पाऊस पडतोय आणि तुम्ही भांडे घेऊन गेला, तुम्हाला किती पावसाचं पाणी मिळेल? जेवढं तुमचं भांड असेल तेवढं मिळेल. मग परत तुम्ही ओरडायची कारण आहे का, मला पेला बरंच मिळालं? तुला हंडा घेऊन जायला कोणी अडवलं होतं का? स्वच्छ बरी रखो. परमेश्वर द्यायलाच बसलाय. तुम्ही भांड किती घेऊन जाताय त्याच्यावर अवलंबून आहे तुम्हाला किती मिळणार. तुमचं ध्येय किती मोठं आहे त्याच्यावर ठरणार तुम्ही किती मोठे होणार. तुमचं स्वप्न काय आहे त्याच्यावर ठरणार तुम्ही काय करिअर घडवणार. तुमच्यावर आहे, जगावर नाही, अजिबात नाही. तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही काय होणार, काय बनणार, काय करणार. तुम्ही ठरवायला हवं. मोठा मोठा विचार ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एलॉन मस्क पहिला माणूस आहे ज्यांनी सांगितलं 2050 साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल. मग गाड्या कशावर धावतील? दुसऱ्यानं काढलेली इलेक्ट्रिक कारची कंपनी त्यांनी विकत घेतली आणि आजच्या घडीला जगात सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक गाड्या पुरवणारी कंपनी एलॉन मस्कनं बनवली.
कधीचा विचार केलाय तिने? आजचा नाही. 90 नंतर ज्यावेळी पृथ्वीच्या पोटात पेट्रोल डिझेल गॅस नसेल त्यावेळी मी असेल, माझीच कार असेल, माझ्याच गाड्या जगभर धावतील. त्यांनी परवा काय सांगितलं माहितीये? पुढच्या 10 वर्षात मंगळावर माझं स्वतःचं शहर असेल, मंगळावर स्वतःचं शहर असेल. आणि आमचं काय चाललंय बघू, पोवई नाक्यावर चाललाय फ्लॅट घ्यायचा. तो मंगळावर शहर करायला निघालाय, अजून आम्ही पोवई नाक्यावर फ्लॅटचं चाललंय. माणसं कशी मोठी होतात? मोठा विचार, मोठा. त्याच्या कंपनीला एका महिन्यात 50,000 गाड्या बनवायची ऑर्डर मिळाली. अशक्य आहे. जगातली कुठलीच गाड्या बनवणारी कंपनी महिन्यात 50 गाड्या बनवूच शकत नाही. तो एलॉन मस्क होता. आय कांट हा शब्दच त्याच्या शब्दकोशात नाही. मी करेन. पण नेमकं गाड्या बनवताना त्याच्या कंपनीचं मशीन टूल बिघडलं. ते मिळत होतं फ्रान्सला. त्यांनी फ्रान्सच्या कंपनीत फोन केला, मशीन टूल हवंय. फ्रान्सची कंपनी म्हणजे पाठवून देतो, 2-3 दिवस लागतील. 2-3 दिवस एवढा कुणाकडे वेळ आहे? त्यांनी स्वतःचं विमान काढलं, फ्रान्सला पोहोचला, ते मशीन टूल घेतलं, संध्याकाळी कंपनीत. काम रुकना नाही चाहिए, बस. कारण नाही, मी करणार होतो गणिताचा अभ्यास, पण माझं पुस्तकच मित्रांना नेलंय. अजिबात नाही, अजिबात नाही, कारणच नाही. पूर्वी देश अवकाशात यान सोडायचे. जगातला पहिला माणूस आहे जो स्वतः सिंगल मॅन अवकाशात यान सोडतो. स्पेसएक्स नावाची कंपनी त्यांनी काढली. सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात अडकलेली आहे. नासा सुद्धा तिला पृथ्वीवर घेऊन येऊ शकत नाही. तर एलॉन मस्क स्पेसएक्स अवकाशात गेलं आणि सुनीता विल्यम्सला सुरक्षित माघारी घेऊन आला. का माणसं मोठी होतात? या एलॉन मस्कनं परवा त्याचा 42वा वाढदिवस साजरा केला. कसा केला असेल? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. काय सेलिब्रेशन असेल त्याच्या वाढदिवसाचं? अख्ख्या अमेरिकेत बॅनर लागले असतील, आमचे आधारस्तंभ. कसा साजरा झाला असेल वाढदिवस? तुम्हाला माहिती आहे तिने कसा साजरा केला? आपल्या 42व्या वाढदिवशी तो 24 तास अखंड काम करत होता. 24 तास अखंड काम. त्या वाढदिवशी तो 1 मिनिट झोपला नाही. 1 मिनिट. वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं? 24 तास अखंड काम. आमच्या 10वीच्या पोराचा नुसता वाढदिवस असू द्या, ते दिवसभर वर्गात चॉकलेट वाटतं, बर्थडे आहे. आमच्या मुलांना ध्येयावर लक्ष केंद्रित करायला शिकवा. मुलं घडतील. घडायचं आणि बिघडायचं वय हेच असतं. ही पालकांनी अधिक लक्ष द्यायची वेळ आहे, सगळ्यात महत्वाची. पण हल्ली काय झालंय? आई वडिलांचं न ऐकणारी मुलं तयार झालीत. त्यांना आई वडील आपले शत्रू वाटतात आणि हा हार्मोन्स बदलांचा परिणाम असतोच. 10वी 8वी नंतर ते 12वी पर्यंत ही मुलं साधारण आपल्या आई वडिलांकडे शत्रू म्हणूनच बघतात. 12वी नंतर मग ते हळूहळू परत आई वडिलांच्या प्रेमात पडतात. पण हा काळ सावरायला हवा आणि आई वडिलांनी तो आवरायला हवा, हे पहिलं लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट. एकीकडे आम्ही प्रभू श्री रामचंद्रांचा जागर करतो, जय श्रीराम म्हणून सातत्यानं त्या प्रभू रामाला साकडं घालतो. पण खरंच आमच्या पोरांना प्रभू श्रीराम कळालेत का? 12 वर्ष गुरुकुलाकडे ज्ञानसाधना केल्यानंतर श्रीराम परत आले आणि राजा दशरथांची इच्छा होती माझ्या रामानं आता अयोध्येचं राजा व्हावं. घोषणा झाली, श्रीराम अयोध्येचे राजा होणार. सगळी अयोध्या सजली, नटली, आनंदी आनंद सगळीकडे होता. उद्या राज्याभिषेक आहे. आणि आदल्या रात्री माता कैकेयी राजा दशरथांकडे आल्या. तुम्ही मला 2 वर देणे बाकी आहात. राजा दशरथ म्हणाले, सुवर्णयोग, दुग्ध शर्करा योग. उद्या माझा श्रीराम राजा होतोय आणि त्या पावन मुहूर्तावर तुम्ही तुमचे वर मागताय. उत्तम, मागा. आणि कैकेयी मातेनं वर मागितला. रामाला 14 वर्ष वनवास आणि माझ्या भरताला अयोध्येचं राज्य. राजा दशरथांच्या पायाखालची जमीन सरकली, डोळ्यात खळ दिशा सुरू काळीच भरू होता. पण तो काळ दिला शब्द पाळण्याचा होता. प्राण जाय पर वचन ना जाय. काळजावर दगड ठेवून राजा दशरथाने श्रीरामाला बोलावणं ठरलं.
श्रीराम आले. राजा दशरथ म्हणाले, राम, उद्या तुम्हाला वनवासाला जायचं आहे. 14 वर्ष. एका क्षणाचा विचार नाही केला श्रीरामाने. निघाले, पण परंतु किंतु विषयच नाही, अजिबात नाही. पित्याचा मान काय, पित्याचा सन्मान काय, आदर काय, एका क्षणात प्रश्नच नाही. निघालो, सांगितलं ना, संपला विषय. श्रीराम असं नाही म्हटलं, ही काय पद्धत आहे का? सगळ्या अयोध्येत बॅनर लावलेत, आधीच सांगायचं. आणि काय ते तुमचं काही काही मातेला सांगा, तुमचं तुम्ही सांगा. आपल्याला काय, आपला राज्याभिषेक होणार म्हणजे होणार नाही हो. राम प्रभू का झाले? वडिलांचा एक शब्द पुरेसा आहे. निघाले, सीतामातेकडे आले. सीते, वनवासाला जायचं आहे. आता अयोध्येला परत येऊ ते 14 वर्षानंतरच. निघाल्या सीतामाता, क्षणाचा विचार नाही. लक्ष्मणांना प्रश्न पडला, आपण काय करावं? ते धावत धावत सुमित्रा मातेकडे गेले. आई, मी काय करू? श्रीरामांबरोबर वनवासाला जाऊ की अयोध्येतच राहू? सुमित्रा माता म्हणाल्या, जिथं श्रीराम लक्ष्मणा तीच तुझी अयोध्या. संपला विषय. निघाले लक्ष्मण. आईचा शब्द प्रमाण होता. संपला विषय. शिकवा ना आमच्या मुलांनाही. या जगात मोठी माणसं ती झालीत ज्यांनी आई वडिलांचं ऐकलंय, ज्यांनी आई वडिलांचा मान सन्मान ठेवलाय. या जगात ती माणसं मोठी कधीच झालेली नाहीत ज्यांनी आई वडिलांना उलट उत्तरं दिलीत. अजिबात नाही. मोठं व्हायची व्याख्या काय आहे? आई वडील तुमच्यासाठीच तर झटतात ना. कुणासाठी करतात? त्यांचं जगून झालंय आता सगळं. त्यांच्या आयुष्याचं एकाच ध्येय आहे, माझा मुलगा, माझी मुलगी उत्तम घडावी. बस, दुसरं काही ते जगतातच त्यासाठी. वडील प्रचंड काम करतात, प्रचंड काम. कुणासाठी? एकटे वडील कधी फिरायला गेलेले तुम्ही बघितलंय? चुकून जात नाही. आई रात्री कधी झोपते तुम्हाला माहितीये? कधीच नाही. पण तुम्ही उठायच्या आत आई उठून कामाला लागलेली असते. कधी विचारलंय तुम्ही आई किती झोपते? तिला विश्रांतीची गरज आहे का ना? कुणासाठी? रात्रंदिवस आई वडील काबाड कष्ट करतात, ते फक्त आमची मुलं घडावीत यासाठी. तुम्हाला वर्गात 1 तास शिकवायचं असेल तर शिक्षकांना आधी रात्र खर्च करावी लागते, कारण उद्या तुम्हाला शिकवायचं आहे. तुम्हाला 1 तास शिकवायचं तर शिक्षक 1 दिवस खर्च करतात. मग तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं आहे, तुम्ही किती वेळ दिला पाहिजे? शिक्षकांना मार्क पाडायचे नाहीये तरी पण ते रात्रभर बसतात का? उद्या शिकवायचंय मला. आपल्या आई वडिलांनी एवढं तरी करा. आपले शिक्षक करतात तेवढं तरी करा. मग नाही कोणी रोखू शकत तुम्हाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात कष्टाशिवाय पर्याय नाही. यशाला शॉर्टकटच नसतो. मायकल फेल्प्स ऑलिम्पिक मध्ये जलतरणात 8 सुवर्ण पदक मिळवणारा एकमेवा द्वितीय खेळाडू आहे. एकमेव. ऑलिम्पिकच्या आधी 6 महिने त्यानं घोषित केलं, या ऑलिम्पिक मध्ये मी 8 सुवर्ण पदक मिळवणार. कुणालाच मिळाली नव्हती, कुणालाच. घोषणा तर केली, पण ऑलिम्पिकला 1 महिना बाकी असताना त्याचा अपघात झाला आणि त्याचा पाय मोडला. घोषणा तर केली आहे मी 8 सुवर्ण पदक कमवीन, पण अपघात, पाय मोडला. डॉक्टरांनी सांगितलं 15 दिवस तरी स्विमिंग टँक मध्ये उतरायचं नाही. मग आता ऑलिम्पिकचं काय? तो म्हणला ठीक आहे, 15 दिवस पायांना काही करता येणार नाही, पायांनी काही करता येणार नाही. ठीक आहे, पायातली शक्ती या 15 दिवसात मी हातात निर्माण करेन. स्विमिंग टँक मध्ये न उतरता दिवसभर सायकलवर बसून तो सतत 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 हातांचा व्यायाम करत राहिला. 15 दिवसानंतर स्विमिंग टँक मध्ये उतरला, जलतरणाचा सराव केला, ऑलिम्पिक मध्ये उतरला आणि पहिल्यांदा जलतरणामध्ये ऑलिम्पिक मध्ये त्यांनी 8च्या 8 सुवर्ण पदक मिळवली. 8. पत्रकारांनी त्याला विचारलं कसं? कुणालाच अद्याप मिळालेली नाही, तुम्हाला कशी? मायकल फेल्प्स म्हणाला याच्यापूर्वी एकाला जलतरणात 6 सुवर्ण पदक मिळाली होती. मी त्याचा अभ्यास केला. माझ्या लक्षात आलं तो रोज 6 तास पाण्यात असायचा, 6 तास जलतरण तलावात सराव करायचा, म्हणून त्याला 6 सुवर्ण पदक मिळाली.
मी ठरवलं जर 6 तास पाण्यात सराव करून 6 सुवर्ण पदकं मिळत असतील, मला 8 मिळवायचे आहेत ना, मग मी 8 तास पाण्यात सराव करेन. गेली 4 वर्ष झाली मी रोज 8 तास पाण्यात आहे. रोज 8 तास, रोज 8 तास तलावात आहे, रोज 8 तास. तुम्हाला किती टक्के पाहिजेत? 100%? तुम्हाला 10 तास अभ्यास करावा लागेल. 80% 8 तास बसावं लागेल. 60% 6 तास. परीक्षा ठरवत नाही तुम्हाला किती पडणार, तुमचा अभ्यास ठरवतो तुम्हाला किती मार्क्स पडणार. ठरवा. आणि आपल्याच हातात आहे. फक्त प्रोत्साहन द्या, प्रेरित करा. वसुधाताई तर इथं सगळं ते करतातच आहे. ती प्रेरणा, तो उत्साह, सगळं हे सगळं त्यासाठीच आहे. पण गरजेचं आहे तुमचं प्रोत्साहन, पालकांचं प्रोत्साहन. लढ, यू कॅन, तू करू शकशील, हे सांगणं सतत सतत सांगणं. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. थॉमस अल्वा एडिसन, ज्यांनी 10,000 शोध लावले, 10,000. तुम्हाला माहिती आहे तो थॉमस अल्वा एडिसन बहिरा होता. बहिरा असल्यामुळे त्याला ऐकूच काही येत नव्हतं. ऐकूच काही येत नसल्यामुळे त्याला ज्ञान ग्रहणच करता येत नव्हतं. त्यामुळे तो थोडासा मतिमंदही वाटत होता. पण त्याच्या आईची खूप इच्छा होती माझ्या मुलांनी शिकावं, खूप शिकावं. मग या बहिरा एडिसनला आईनं शाळेत घातलं. एडिसन शाळेत जायला लागला. शिक्षक शिकवायचे पण याला ऐकूच यायचं नाही, कळणार काय. एके दिवशी एडिसन शाळेतनं घरी आला. आईनं विचारलं, एडिसन कसा होता आजचा दिवस? एडिसन म्हटलं, आई खूप छान. आणि तेवढ्यात एडिसननं त्याच्या दप्तरातनं आणलेलं एक पत्र आईच्या हातावर ठेवलं. आई, आमच्या टीचरनी दिलंय तुझ्यासाठी. आईनं ते पत्र फोडलं. पत्रात टीचरनी लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. आम्ही त्याला शिकवू शकत नाही. आई अश्रू ओखळले. इवल्यास एडिसनने बघितले. आई का ग रडते? आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत लगबगीनं आई म्हणाली, वेडा रडत नाहीये, आनंदाचे अश्रू आहेत. का ग, काय लिहिलंय आमच्या टीचरनी? आणि एडिसनची आई म्हणाली, अरे तुझ्या टीचरनी पत्रात लिहिलंय तुमचा एडिसन खूप हुशार आहे, खूप खूप हुशार आहे. इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत. त्यामुळे वर्गात शिकवताना आम्हाला अडचण होते. आता काही दिवस तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका. तोपर्यंत वर्गातल्या इतर मुलांना आम्ही एडिसन इतका हुशार करतो. आणि ती एडिसन इतकी हुशार झाली की मग एडिसनला पाठवा, म्हणजे आम्हाला शिकवता येईल सगळ्यांना. एडिसन म्हटलं, खरंच आई मी इतका हुशार आहे? मग आहेच माझं पिलू हुशार. मग आता आई शाळा? आता नाही जायचं शाळेत, घरीच शिकायचं. आणि आई त्या एडिसनला घरी शिकवायला लागली. तिने आपल्या मुलाला एकच मंत्र दिला, मला ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मंत्र आहे, प्रश्न विचारत राहा, प्रश्न विचारत राहा. जिज्ञासा हा अलौकिक गुण आहे. तुम्ही प्रश्न विचारले तर उत्तरं मिळतील, उत्तरं तुम्हाला माहिती देतील, माहिती तुम्हाला ज्ञान देईल. प्रश्न विचारत राहा. बस निसर्गाला प्रश्न विचार, वीज का चमकते, सूर्य का उगवतो, रात्र का होते, झाडत, प्रश्न विचार, उत्तरं 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 मिळतील. पण हल्ली अडचण अशी झाली की आत्ताची मुलं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2 कारणं असतात. एक, सगळं येतंय, आणि 2, काहीच येत नाही. मला कधी कधी प्रश्न पडतो, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि मग त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला खरंच बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. बघा ना, आपल्यातला एखादा बसला असता तर, आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच.
प्रश्न विचारायला शिकवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रश्न पडले पाहिजेत, विचारले पाहिजेत. शिक्षक तयारच आहे तो उत्तर द्यायला. या तर खरं. एडिसनच्या आईनं एडिसनला तेवढंच सांगितलं, प्रश्न विचारत राहा बास. आणि एडिसनच्या आईनं त्याला एक आकृतींच्या प्रयोगाचं पुस्तक आणून दिलं. यात जसं दाखवलंय ना बाळा, तसे तसे फक्त प्रयोग करत राहा. एडिसन मग घरीच शिकत राहिला, त्या प्रयोगाच्या पुस्तकाकडे बघत प्रयोग करत राहिला. थंडीचे दिवस होते. एडिसन घराच्या बाहेर शेकोटी करून शेकत बसला होता. ढना ढना ज्वाळा उफाळल्या होत्या. अचानक आईचा आवाज आला, एडिसन बस झाला आता, चल ये जेवायला. एडिसनने जेवायला जायचं म्हटलं, पटकन शेजारची माती घेतली आणि त्या शेकोटीवर टाकली. त्याला वाटलं तर लाकडं विजतील आणि तो धावत धावत आत घरात जेवायला गेला. तासा दीड तासानंतर तो जेवून परत आला. त्याला वाटलं होतं लाकडं विजली असतील, पण लाकडं विजली नव्हती. ज्वाळा थांबल्या होत्या, पण त्या लाकडांचे निखारे झाले होते. ते निखाऱ्यांचा केशरी प्रकाश सगळ्या अंगणात पसरला होता. एडिसनला प्रश्न पडला, मगाशी तर लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती, मग आता का नाही जळत? मी मातीत टाकली, मग ती विजली का नाही? त्याला उत्तरं मिळाली, जोपर्यंत लाकडांना ऑक्सिजनचा अखंड पुरवठा होत होता तोपर्यंत लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती. मी त्यांच्यावर माती टाकली, सबब ऑक्सिजनचा अखंड पुरवठा खंडित झाला, पण ऑक्सिजन अभावी लाकडं विजली नाहीत, ती निखाऱ्यांच्या रूपानं फुलत राहिली. मिळालेल्या याच माहितीचा वापर त्यांनी आपल्या प्रयोगात केला. एक निर्वात परीक्षा नळी घेतली, त्यात एक विद्युत तार टाकली आणि ऑक्सिजन नसलेल्या त्या निर्वात परीक्षा नळीच्या विद्युत तारेत त्यांनी विद्युत प्रवाह चालू केला. ऑक्सिजन अभावी ती तार जळली नाही, पण ती तप्त होत राहिली. तप्त 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 इतके लालबंद झाली की सगळी खोली उजळून निघाली आणि जगाला एडिसननं विद्युत बल्ब दिला, ज्या शोधानं सगळी सृष्टी प्रकाशमान झाली. 10,000 शोध लावले त्यांनी. 40व्या वर्षी त्याची आई निर्वतली, तिचं निधन झालं. आईच्या निधनानंतर आईची खोली आवरायला एडिसन तिच्या खोलीत शिरला. आईच्या खोलीत आईची जुनी ट्रंक सापडली. ती ट्रंक व्यवस्थित लावताना 40 वर्षापूर्वी त्याच्या शाळेने दिलेलं ते पत्र आईच्या ट्रंकेत त्याला दिसलं. थरथरत्या हाताने ते पत्र त्याने उघडलं. पत्रात लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. कृपा करून त्याला शाळेत पाठवू नका. एडिसनच्या डोळ्यात खळखळ खळ रोखळायला लागलं. जो शिकण्याच्या पात्रतेचा नाही, ज्याला कुणी शिकवू शकत नाही. आई, तू त्याला सांगितलंस तू हुशार आहेस, हुशार आहेस, खूप हुशार आहेस. आपल्या मुलांच्या कमतरता झाकून ठेवून त्याला हुशार आहे म्हणून प्रेरित करणारी आई एडिसनच्या वाट्याला आली. म्हणून एडिसन घडला आणि त्यांनी जग घडवलं. आमच्या मुलांना प्रेरित करा, प्रोत्साहित करा. सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत. तुम्ही जसे घडवाल तसा तो घडेल. आपल्या मुलांच्या त्या घडण्यासाठी आणि आपल्या घडवण्यासाठी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. ज्ञानछाया अकॅडमीला मनपूर्वक सोयश सिंचितो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.